स्वागत है दोस्तों आपका मेरे YouTube चैनल पंचायती पीपल में। जैसे कि इस वक्त देख सकते हैं आप मुंबई में जो है महानगर पालिका चुनाव का माहौल है और आज फॉर्म भरने का जो आखिरी तारीख है और हमारे साथ में इस वक्त मौजूद है मनसे के वनसे विभाग अध्यक्ष प्रदीप वाघमारे जी मौजूद है मनसे के। हम उनसे जानेंगे कि वो क्या कहना चाहेंगे इस खास मौके पर। क्या बोलना तुम्ही या खास मौके आज आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय शरद पवार साहेब यांच्या युतीला समर्थन करण्यासाठी आम्ही प्रवीणा मोरजकर यांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्हाला 100% खात्री आहे की आज तिन्ही पक्षांनी जो उमेदवार दिलेला आहे तो सक्षम आहे, शिक्षित आहे। आज मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल, मराठी अस्मिता वाचवायची असेल तर या युतीलाच सर्व जनतेने सुद्धा समर्थन द्यावं आणि मतदान करावं। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जो युतीचा उमेदवार असेल त्याला संपूर्ण पाठिंबा देणार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत। आम्ही सर्वच विधानसभेतील पदाधिकारी त्यांचा प्रचारसुद्धा दररोज मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून करणार आहोत। 20 वर्षानंतर उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत, त्याबद्दल काय बोलणार? आज त्यांचा कौटुंबिक वाद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी जर राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र येऊ शकतात तर आम्ही सुद्धा सर्व पदाधिकारी जनता सुद्धा मराठी जनता सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करू आणि अशा उमेदवारांना महानगरपालिकेमध्ये पाठवू। गेली 10 वर्षे बघितले गेले बीजेपी हिंदुत्ववादी म्हणून महाराष्ट्रामध्ये आली आणि मराठी लोकांची अस्मिता संपवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याबद्दल काय बोलणार? बीजेपी फक्त परप्रांतीयांनाच हिंदू मानते, कारण हिंदू तर महाराष्ट्रात सुद्धा राहतात, मुंबईत सुद्धा राहतात, परंतु त्यांना ते शत्रू वाटतात। त्यांना जे परप्रांतीय आहेत तेच हिंदू वाटतात आणि त्यांचीच काय नाही त्या लाल करत असतात ते आणि त्यांच्याकडून कुठेतरी मताचं राजकारण करतात आणि मराठी माणसावर अन्याय करण्याचं त्यांचं काम सुरू आहे। गेल्या लोकसभा आणि विधानसभामध्ये बघितले गेले की उद्धव ठाकरेंना मुसलमान वोट जास्त प्रमाणात भेटले होते। मनसेसोबत आल्यानंतर त्यात काय फरक पडेल का? निश्चितपणे मनसे सुद्धा कोणत्याही जाती धर्माचा विरोध करत नाही, कोणत्याही प्रांताचा विरोध करत नाही। फक्त राजसाहेब नेहमीच सांगतात की तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमच्या राज्यांमध्ये तुम्हाला का सेवा सुविधा मिळत नाहीत। त्या नेत्यांचं सुद्धा कर्तव्य आहे त्या राज्यातल्या की त्यांच्या जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं, व्यवसाय उपलब्ध करून देणं, सेवा सुविधा उपलब्ध करून देणं। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मुंबईमध्ये बाहेरून लोक आले तर मुंबईवर अतिशय मोठ्या प्रमाणात लोड येतो। तो लोड कमी करायचा असेल तर कुठेतरी नियोजन आवश्यक आहे। मुंबईच्या मराठी माणसांना काय मेसेज देऊ इच्छित आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मुंबईतील मराठी माणूस भूमिपुत्र आहे। सर्वप्रथम इथल्या रोजगारावर, व्यवसायावर त्याचा अधिकार आहे। आज जर तो आपल्याला टिकवून ठेवायचा असेल तर मुंबईमध्ये मराठी माणूस महापौर झाला पाहिजे आणि तरच आपले हक्क अबाधित राहतील, अन्यथा कोणी ना कोणीतरी त्याच्यावर दावा करेल आणि मराठी माणूस वंचित राहील।